पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मंदिराच्या दानपेट्या सकाळी उघडण्यात आल्या। यावेळी भाविकांच्या दानाची धर्मादाय आयुक्तालयाच्या निरीक्षकांच्या हजेरीमध्ये मोजदाद सुरू आहे। सुट्या पैशांच्या कमतरतेमुळे दगडूशेठ ट्रस्टने स्वतःहून धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहून मोजणीची मागणी केली आहे। पुणेकरांचं आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दानपेट्या आज उघडल्या गेल्यात आणि दानपेटीत जमा झालेले जे पैसे होते, जी देणगी होती, त्या सगळ्याची मोजणी आज इथे चालू आहे। धर्मादाय आयुक्तालयाचे निरीक्षक आपल्या बरोबर आहेत, महाले सर। सर, नेमकी कशी ही सगळी प्रक्रिया राबवली जाते? हे पहिलं असं एकमेव देवस्थान आहे की ज्यांनी स्वतःहून आमच्या कार्यालयात अर्ज दाखल केला की तुमच्या कार्यालयातील निरीक्षकांमार्फत आम्ही ही मोजमाप जे काही करतो दरवेळेस दानपेट्यांचं, ते त्यांचं रेग्युलर रुटीन आहे। तर तुम्ही आलात, ह्या दानपेट्या उघडल्या गेल्यात, ह्या नोटा जर आपण बँकांमध्ये टाकल्या तर सर्वसामान्यांना पोहोचणारी झळ काहीशा प्रमाणात कमी होऊ शकेल आणि त्यांना या नोटा मुबलक प्रमाणात ज्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्या उपलब्ध होऊ शकतील, असं त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे। दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आपल्या बरोबर आहेत। कधी आणि कसं तुम्हाला वाटलं, कारण तुमच्या दृष्टीने ही खरं तर रुटीन प्रोसेस आहे की दर आठवड्याला किंवा 15 दानपेट्या उघड? आमची जी रुटीन प्रक्रिया आहे, दर शनिवारी आम्ही दानपेट्या मोजतो। तर अनेक भाविक किंवा काही या परिसरातले व्यापारी देखील या ठिकाणी येऊन सुट्टी पैशांची किंवा नोटांची मागणी करण्याची शक्यता होती आणि त्यावेळेला गोंधळ होऊ नये आणि किती लोकांना देणार आणि कुणी त्याच्यामुळे ट्रस्टच्या कारभारावर कुठल्याही प्रकारचा कुणी आक्षेप घेता कामा नये, ह्या कारणास्तव आम्ही धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातनं निरीक्षकांची मागणी केली आणि त्यांनी देखील त्याची पूर्तता केली, जेणेकरून ही संपूर्ण जी मोजणी होतीये ही बँकेमध्ये, नॅशनलाइज बँकेमध्ये त्याचा भरणा करून बँकेच्या सिस्टीम मार्फत योग्य त्या लोकांपर्यंत ती पोहोचू शकेल, या उद्देशाने ट्रस्टनी ही व्यवस्था केलेली आहे। महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या सुद्धा अन्य देवस्थानांनी, मोठ्या मंडळांनी जर हा कित्ता गिरवला तर आता जो एक चलनाची तूट, चलनाची सणसण जी आपल्याला जाणवतीये, त्याच्यावरती आपल्याला उपाय सापडायला मदत होईल। कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे।